नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण एकदम झकास आणि मजेत आहे. आणि आमच्या घरात कुणीच नाही, एकदम सुनसान आहे. मस्तपैकी रोजच्या सारखं आपण चहाच्या फुरकीसोबत आपल्या दिवसाची सुरुवात करतो. कारण रात्री पिक्चरला गेलतो ना, त्यामुळे उठायला खूप उशीर झाला. त्यामुळे मी दुकानात उशिरा निघलो होतो. मग आपला डबा घेऊन डायरेक्ट दुकानात निघालो होतो. तेवढंच काय की मग जाता जाता आपल्या डब्यात आपल्या गाडीला अडकलं आणि पहिलं पेट्रोल चेक केलं. कारण काल भरपूर फिरलो होतो ना, त्यामुळे पहिले पेट्रोल बघितलं हाय का नाही काय. तर बघितलं तर हाय पेट्रोल हाय म्हणलं की आजचं भागन उद्याचं बघू. मग आपल्या गाडीला सेल्फ मारला की एकदम भंगाट निघालं बघा. एकदम मस्त वातावरणासोबत नाही का, रोज नाही का भंगाट निघायला मजा येत होती. पण तिकडून मला शिव्या भरपूर येत होत्या पप्पाच्या. कारण नाही का मी नाही का भरपूर इथं टाइमपास केलं ना, म्हणून इथंच गाडीला टर्न मारला ह्या हातगाडीला. मग तसंच पुढे निघलो. कारण पप्पा मला भरपूर शिवाय देत होत्या. तुम्हाला आपली व्हिडिओ एकदम मस्त आणि फनी आवडेल. फक्त आपली व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. मग तसंच पुढे जाता नाही का ह्या रिक्षावाल्याला सुद्धा ओव्हरटेक मारला. खूप कटाळा आलता जायला, पण काय करावं, झोप बी लागत होती. कारण रात्री पिक्चरला गेलो ना, म्हणून नाही का झोप बी पूर्ण नव्हती झाली. तरी आपण नाही का निघालो होतो मस्तपैकी दुकान. तसंच नाही का एरियामध्ये पोहोचले की बघा इथं लग्नाचा काहीतरी कार्यक्रम होता. मग आयला मला पडदा लावला तर फिरून जायला लागला. पण नाही, त्यांनी थोडीशी जागा ठेवली. मग मी बी असं कट मारून निघालो मस्तपैकी नाही का. एकदम झकासपणे दुकानापाशी पोहोचलो बघा. दुकानापाशी पोहोचलं की नाही का पप्पा मग डायरेक्ट माझ्याकडे घुरून बघायला लागले. मग मी बी आपलं खाली मान घालून मशनी साफ करायला लागलो. मशनी साफ झाली की पप्पा म्हणले जा परीला जाऊन शाळेतून घेऊन यायचा. मग मी बी नाही का एकदा आपली गाडी पळीत परीला आणायला गेलतो बघा. मस्तपैकी परीला या शाळेपाशी मस्त एन्जॉय व्ह्यू केला बघा. एकदम मस्त शाळा आहे त्याची, इतकी भारी ना एकदम. एवढंच की नाही का शिक्षकांनी नीट शिकवलं पाहिजे. मग शाळेतून तिला घेऊन आलो की नाही का मस्तपैकी नाही का वडापावचा प्लॅन म्हणला. मग पप्पा म्हणले जा वडापावान जा. मी म्हणलं आज मला सँडविच खाऊ वाटतं, ते पण नाही जास्त नाही एक. मग माझं मित्राचं दुकान आहे, त्याला म्हणलं भाई एक सँडविच बांध, सॉरी 2 सँडविच बांध म्हणलं. ओके म्हणला. आणि एक वडापाव आणि 2 सँडविच त्यांनी बांधले. मग ते घेऊन आलो मस्तपैकी नाही का दुकानात नाही का मस्तपैकी खाण्यावर तडका मारला. एकदम भारी सँडविच बनवतो ना तो. मग सँडविचवर असा रटा मारला ना खायला, कधी ना भेटल्यासारखा सँडविच खाल्ला. की मग सँडविच खाल्ला की बघा लगेच लाईट गेली की टेन्शनमध्ये आलो. मग पप्पा म्हणले जा परीला सोडायला जा घरी. ओके म्हणलं. डायरेक्ट नाही का मी परीला सोडून घरी पोहोचलो बघा. घरी पोहोचलं की परी बी बघा कशी एन्जॉय करते आपली बॅगेसोबत मस्तपैकी. मग घरी सोडलं की नाही का मी सांगितलं म्हणजे चिव बघा माझ्याकडे कशी घुरून बघते, माझी व्हिडिओ नको. मग जेवण केलं, डायरेक्ट झोपलं. तर डायरेक्ट 4-5 वाजता उठलो मस्तपैकी. तरी दुकानात फोन लावला होता की लाईट आली का. मग पप्पा म्हणले अजून नाही आली. म्हणलं जाऊस तर येऊन जाईल लाईट. मग मी बी आपलं फ्रेश बीश झालो आणि मस्तपैकी दुकानाकडे निघालो होतो एकदम भारी प्रकारे. तर काय तर दुकानात आलं तर अजून बी लाईट आली नव्हती. मग एकदम बोर झालतो, आज काम काय नव्हतं चालतं ना. पप्पा बी इकडे तिकडे लाईटची वाट बघत होते. मग चहावाल्याला फोन लावला की लगेच चहा आला की मग पप्पाने मी नाही का थोडा चहा प्याला, मस्तपैकी एन्जॉय केला. मग अक्षरशः लाईट आली की मग आपण म्हणलं कामावर फोकस करायचं. मग कामावर फोकस केला ना, एकदम जबरदस्तपणे फोकस केला. मग एका टेलरचे कपडे द्यायला गेलो बघा. काम करू टेलरचे कपडे द्यायला गेलो मस्तपैकी. पप्पा बी बघा मोबाईलमध्ये बघत बसले होते आणि मी मग आपलं काम चालू होतं. मग कामावर फुल फोकस आणि एन्जॉयनी काम करत होतो. कारण मला नाही का जे काम आवडतं ना, मी फुल एन्जॉयनीच करतो काम. तेवढंच काय की मग नाही कसं इतका कटाळा आला. मग आपली हेअरस्टाईल सुधारली, एकदम रिलॅक्स बसलो होतो. कारण घरी जायचं टाइम झालं. मग सगळं काम संपलं, आता मला डायरेक्ट घरी जायचं. मग मी बी नाही का मस्तपैकी गाडीला सेल्फ मारला आणि बंगाट निघालो बघा. आणि रोडने बघा लोक नाही का जागा देत नाही, हे मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं. लोकांनी जागा द्यावा. तेवढंच की लोकांना क्रॉस करत नाही का मी घरी निघालो होतो. मस्तपैकी घरी जायला पण मजा येते. मग भावाच्या ऑफिसपाशी थांबलो आणि भावाला म्हणलं चल. भाऊ म्हणला नको मी येतो नंतर, मग तुझा घरी. म्हणलं ओके. मग मी बी गाडी लावून नाही का पंगाट पळवीत नाही का घराच्या बिल्डिंगमध्ये पोहोचलो बघा. बिल्डिंगमध्ये पोहोचलं की नाही का मस्तपैकी आपल्या गाडीला लावायला जागा बघितली आणि गाडी लावली की मस्तपैकी साईबाबाचं दर्शन घेतलं. साईबाबाचं दर्शन घेतलं की मन प्रसन्न झाला. आणि आपली व्हिडिओ इथंच थांबू आज. मस्त वाटलं की ते आपण आज इथं वाटलं. त्यामुळे आपण आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा.